शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातातून निघून गेल्यानंतर ठाकरे गटातील नेते व उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते एक गोष्ट छाती टोकून सांगतात की जनतेचा उद्धव ठाकरे यांना समर्थन आहे। उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून त्यांनाच पक्षाबाहेर काढण्यात आलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे असं ठाकरे समर्थक सांगतात। मात्र या दाव्यांमध्ये किती सत्य आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। उद्धव ठाकरे समर्थक अगदी विश्वासाने सांगतात की एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली। ते समर्थक असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या चुकांकडे न बघता ते भावनिक दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांना बघतात। मात्र महाराष्ट्रातील सुज्ञ मतदार निष्पक्षपणे या सर्व घडामोडींकडे बघतो। उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये काय केलं? जनतेने भाजप व शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी बहुमत दिलं असताना उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी झाले व सर्वात महत्त्वाचं बाळासाहेबांच्या विचारांना तडा देऊन उद्धव ठाकरेंनी काँग्रेस पक्षासोबत आघाडी केली हे सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आहे असं म्हणावं लागेल। शिवाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले अनेक निर्णय सर्वसामान्यांच्या पचनी पडले नव्हते हे फॅक्ट आहे। मग ते काँग्रेस पक्षासोबत आघाडी करून हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल देणे असो, हिंदू विरोधी पॉलिसीज तयार करणे असो व भ्रष्टाचाराचे रोज उघड होणारे नवनवीन स्कॅम असो, मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण बघायला मिळत होतं। दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ज्या ज्या क्षेत्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कमी पडले त्या त्या क्षेत्रात शिंदेंनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे। बंद पडण्यात आलेली विकास कामं, सर्वसामान्य जनतेसाठी 24 तास उपलब्ध राहण्याची कला, हिंदुत्वाच्या राजकारणाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त करून देणं या सर्व मुद्द्यांच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःची एक वेगळी प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत असं म्हणता येईल। लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात जातीने हजर राहणारे, धडाधड निर्णय घेणारे व बाळासाहेबांच्या विचारांवर सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नवीन ओळख आता निर्माण झाली आहे। याउलट उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सुरू असलेला जबरदस्त प्रचार, सहकारी पक्षासोबत सुरू असलेला उद्धव ठाकरे यांचा वाद व भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात ठाकरेंचं पुढे आलेलं नाव उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रतिमेला नुकसान पोहोचवत आहेत। बाकी संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी रोज एक नवीन शत्रू उभा करतोय ते वेगळंच। शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनतेच्या मनात सहानुभूती होती हे खरं आहे। मात्र गेल्या 2 वर्षात ज्या प्रकारे एकनाथ शिंदे त्यांच्या कामामुळे जनतेत प्रसिद्ध झाले आहेत व उद्धव ठाकरे हे ज्याप्रमाणे सातत्याने विविध अडचणींमध्ये स्वतःच्याच राजकारणामुळे अडकून पडत आहे ते बघता जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती कमी झाली असून यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा क्वचितच काही फायदा होईल असं बोललं जात आहे। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।